29 मे 2025 रोजी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन आफ्रोह महाराष्ट्राच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। त्याच अनुषंगाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील निदर्शने करण्यात आली। अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांना जोपर्यंत प्रत्यक्ष पदोन्नतीचा लाभ दिला जात नाही तोपर्यंत 10, 20, 30 वर्षानंतरचा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा। अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेले कर्मचारी अनुसूचित जमातीच्या बिंदूंवर नसल्याने आणि SBC, OBC, NT या प्रवर्गातून अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्यानंतर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास अनुकंपा तत्वावरील नोकरीचा लाभ देण्यात यावा। सेवा समाप्त कर्मचारी यांना 21 डिसेंबर 2019 रोजी सेवेत घेतल्याने त्यांना सेवाबाह्य कालावधीतील वेतनवाढी गृहीत धरून सेवा लाभ आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळावेत यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढावा। तसेच 23 जुलै 2024 चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक रद्द करून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती निवेदन देण्यात यावे अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयाने नुकताच 28 एप्रिल 2025 रोजी 67 कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदाचे आदेश रद्द करण्याचा औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम केला आहे। त्यामुळे कोणत्याच अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यास अधिसंख्य पदावर वर्ग करता येत नाहीत ही बाब स्पष्ट झाली आहे। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यास नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नती आणि अनुकंपा धोरणाचे लाभ देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली। सदर लाभ मिळण्यासाठी आफ्रोह तर्फे अनेक वेळा निवेदने देण्यात आली, परंतु शासनाने दखल न घेतल्याने शासनाला आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने करण्यात आली। यावेळी राज्य महासचिव डॉक्टर दीपक केदार, राज्य कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, नीता सोमवंशी, यज्ञवंत वरुडकर यांच्यासह अनेक उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।